हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल इंग्लिशचं वृंदावन। तर मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये ना आपण मराठी स्वर पाहिले होते की ज्याचा इंग्रजीमध्ये उच्चार कसा होतो किंवा त्या मराठी स्वरांना इंग्रजीची कॉन्ट्रॅक्ट्स किंवा अल्फाबेट्स वापरले जातात। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यंजनं पाहणार आहोत, जी आपली मराठीतली व्यंजनं आहेत क, ख, ग, घ। तर या व्यंजनांसाठी इंग्रजीमध्ये कोणते लेटर्स वापरले जातात किंवा ते कसे लिहितात आणि त्यापासून शब्द कसे तयार होतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। क, क हे इंग्रजीमध्ये के ए किंवा सी असं लिहितात, म्हणजे जसा शब्द असेल तसं ते लेटर वापरलं जातं। क ला इंग्रजीमध्ये के ए किंवा सी असं लिहितो। ख, ख हे इंग्रजीमध्ये के एच ए ख असं लिहितात, के एच ए। ग हे इंग्रजीमध्ये आपण जी ए असं लिहितो, जी ए। घ, घ हे इंग्रजीमध्ये आपण जी एच ए घ असं लिहितो, जी एच ए। न, न हे इंग्रजीमध्ये एन असं लिहितो, एन। च हे इंग्रजीमध्ये आपण सी एच ए च असं लिहितो, सी एच ए। छ, छ हे इंग्रजीमध्ये सी डबल एच ए छ, सी डबल एच ए छ असं लिहितो। ज, ज हे इंग्रजीमध्ये आपण जे ए असं लिहितो, जे ए। झ, झ हे इंग्रजीमध्ये आपण जे एच ए किंवा झेड ए, जे एच ए किंवा झेड ए असं लिहितो। न हे इंग्रजीमध्ये आपण एन असं लिहितो, एन। ट, ट हे इंग्रजीमध्ये आपण टी ए असं लिहितो, टी ए। ठ, ठ हे इंग्रजीमध्ये आपण टी एच ए ठ, टी एच ए ठ असं लिहितो। ड, ड हे इंग्रजीमध्ये आपण डी ए, डी ए असं लिहितो। ढ, ढ हे इंग्रजीमध्ये आपण डी एच ए ढ, डी एच ए ढ असं लिहितो। न, न हे इंग्रजीमध्ये आपण एन ए असं लिहितो, एन ए। त, त हे इंग्रजीमध्ये आपण टी ए, टी ए। तर मंडळी, आपल्या व्हिडिओमध्ये थोडा बाहेरचा आवाज येतोय कारण आमच्याकडे प्रचंड पाऊस पडतोय आणि आपला हा व्यंजनांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा। तर पुढचे व्यंजन बघूया आपण। थ, थ हे इंग्रजीमध्ये आपण टी एच ए थ, टी एच ए असं लिहितो। द, द हे इंग्रजीमध्ये आपण डी ए, डी ए असं लिहितो। ध, ध हे इंग्रजीमध्ये आपण डी एच ए ध असं लिहितो। न, न हे इंग्रजीमध्ये आपण एन ए, एन ए। प, प हे इंग्रजीमध्ये आपण पी ए, पी ए असं लिहितो। फ, फ हे इंग्रजीमध्ये पी एच ए किंवा एफ ए असं लिहितो, पी एच ए किंवा एफ ए। ब, ब हे इंग्रजीमध्ये आपण बी ए असं लिहितो, बी ए।
भ भ हे इंग्रजीमध्ये आपण BHA असं लिहितो. म म हे इंग्रजीमध्ये आपण MA असं लिहितो. य य हे इंग्रजीमध्ये आपण YA असं लिहितो. र र हे इंग्रजीमध्ये आपण RA असं लिहितो. ल ल हे इंग्रजीमध्ये आपण LA असं लिहितो. व हे इंग्रजीमध्ये आपण VA किंवा WA असं लिहितो. VA किंवा WA असं लिहितो. श श हे इंग्रजीमध्ये SHA असं लिहितो. SHA श श हे इंग्रजीमध्ये SHA इथे बघू शकता तुम्ही. हा शहामृगातला श आणि षटकोनातला श ह्या दोन्हीसाठी आपण SHA हे अल्फाबेट्स वापरतो. स स हे इंग्रजीमध्ये SA असं लिहितो. ह ह हे इंग्रजीमध्ये HA असं लिहितो. ळ ळचा पण उच्चार इंग्रजीमध्ये LA किंवा स्पेलिंग लिहिताना आपण त्याचं LA असं लिहितो. क्ष क्ष पण आपण KSHA क्ष असं लिहितो. ज्ञ ज्ञ पण आपण इंग्रजीमध्ये DNYA असं लिहितो. तर इथे बघू शकता तुम्ही. इथे मी हे शब्द दिले आणि ह्या शब्दांचे आपण जी व्यंजनांचे उच्चार बघितले किंवा जे आपण स्वरांचे उच्चार बघितले ते वापरून हे शब्द कसे तयार करायचे हे आपण पाहणार आहोत. कमल कमलचा उच्चार काय येतो तर क अधिक अ अधिक म अधिक अ अधिक ल. तर हेच आपण इंग्रजीमध्ये कसं लिहिणार KAMAL कमल कमल. लच्या पुढे आपण ओढत नाही. लचा उच्चार हा सावकाश होतो म्हणून त्याच्या पुढे ए जोडत नाही आहेत. जर त्याच्या पुढे ए जोडला तर ते कमला असं झालं म्हणून नुसता ल लिहायचा. त्याच पद्धतीने राज राज पण तसंच येतं. र अधिक आ अधिक ज. तर इंग्रजीमध्ये हे RAJ राज. दुसरा आपण अजून एक शब्द पाहूया मयुरी. मयुरीचा उच्चार पण म अधिक अ अधिक य अधिक उ अधिक र अधिक ई. तर हे इंग्रजीमध्ये बघा कसं लिहिणार MAYURI मयुरी. लता ह्याचा उच्चार कसा होतो ल अधिक अ
अधिक त अधिक आ. पण इथे बघा, आपण जर एल पुढे ए नाही घेतला आणि आपण डायरेक्ट लिहिलं एल टी ए, तर ह्या शब्दाला काही अर्थ होतोय का? तर नाही, ह्याचा आपल्याला अर्थच काही कळत नाही आहे. त्यासाठी हे स्वर जे आहेत ते त्याच्यात मिसळायचे किंवा ते त्याच्यावर जोडायचे, त्यावेळेस तो अर्थपूर्ण शब्द तयार होतो. म्हणजेच हे बघा, एल ए टी ए, लता. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हे जे मी व्यंजनं तुम्हाला सांगितलेत माझ्या पद्धतीने ती तुम्हाला कळली असतील. जर काही याच्यात तुम्हाला कमी वाटत असेल किंवा जर काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा.